नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने तसेच महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने अक्कलकोट शहरात महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीचे नेतृत्व राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळे तसेच उत्सव समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख सर यांनी केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याणचट्टी आणि प्रदेशाध्यक्ष परेश कोळे यांच्या हस्ते करण्यात आले। मूर्ती पूजनानंतर मिरवणुकीला औपचारिक प्रारंभ झाला। पारंपरिक बँजो, हलगी, ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक शहरातून उत्साहात काढण्यात आली। या जयंती उत्सवानिमित्त समाजातील गरीब व गरजू महिलांना धान्याचे किट वाटप करण्यात आले। यावेळी प्रदेशाध्यक्ष परेश कोळे यांनी उपस्थित समाज बांधवांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व समाजाला एकतेचा संदेश दिला। कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती 7 ऑक्टोबर रोजी असते, परंतु आपण महाराष्ट्रामध्ये महिनाभर आपण वाल्मिकी ऋषींची जयंती ही साजरी करत असतो, जेणेकरून समाज बांधव एकत्र यायला पाहिजेत। आणि विशेष करून अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये भयंकर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी करत असतो। त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम नृत्याचे सादर करत असतो, मिरवणूक काढत असतो आपण। आणि इकडे म्हणजे आपले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वाल्मिकी ऋषी प्रेमी हे मोठ्या संख्येने आहेत आणि ते धडाडीने कार्य करत असतात। आमचे सिद्धार्थ भाऊ कोळी अखिल भारतीय कोळी समाजाचे कार्याध्यक्ष आहेत। वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी होते त्याचे अध्यक्ष देशमुख सर आहेत, आमचे दत्ता सर आहेत, करण आहेत, असे धडाडीचे येथे म्हणजे सर्व पदाधिकारी आहेत। त्यांनी आम्ही 3 वाजता येथे आपण भव्य मिरवणूक काढणार आहेत। त्याच्यामध्ये शेकडो आपले समाज बांधव सामील होणार आहेत, आमदार साहेब सुद्धा त्याच्यामध्ये सामील होणार आहेत। आणि मी समाज बांधवांना आज वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दीपावलीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। प्रशासनाला हे आवाहन करणार आहे की आमची म्हणजे 3री पिढी ही म्हणजे वाया जात आहे। आम्हाला सुरुवातीला दाखले देत होते जातीचे, त्याच्यामध्ये आम्हाला आरक्षण होतं, नोकरीमध्ये आरक्षण होतं, आम्हाला शैक्षणिक आरक्षण होतं, परंतु काही राजकारणी लोकांनी आमचं आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे। आता हे आरक्षण सुरुवातीला शासनानेच दिलेलं होतं आरक्षण, हे काय आम्ही काय घेतलेलं नव्हतं। मग ते काही लोकांनी आमचा जो हक्क आहे हा आमच्यापासून हिरावण्यात घेतलेला आहे। तर शासनालाही मी विनंती करणार आहे की आमचा जो हिरावलेला हक्क आहे तुम्ही आम्हाला परत द्या, जेणेकरून आमचा जो समाज आहे हा जो पिछडलेला झालेला आहे आता थोडा आघाडीवरती येणार आहे, यायला मदत होईल। मी शासनाला विनंती करेन की आम्हाला आमचं आरक्षण परत। कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे युवा नेते संजय कुमार उपले, युवा उद्योजक लक्ष्मण कोळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश अण्णा बिराजदार, भारती कोळी, जिल्हा सचिव हनुमंत मोतीबने, तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळे, जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धाराम कोळे, जिल्हा उपाध्यक्ष मल्लीनाथ कोळे, उत्सव समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख सर, दक्षिण तालुका अध्यक्ष सागर कोळे, युवा अध्यक्ष आमसिद कोळे, सचिव सतीश करजगी, तालुका अध्यक्ष करण कोळे तसेच कर्मचारी नेते राजकुमार खानापुरे, भीमराया कोळे, हनुमंत कोळे, सिद्धाराम डांगे, मल्लू कोळे, सुरेश कोळे, नितीन कोळे, युवा नेते गंगाधर कोळे, श्रीकांत पत्रिगडा, बसवराज कोळे, महादेव कोळे, प्रताप कोळे, ज्येष्ठ नेते शिवप्पा कोळे, विशाल कोळे, सचिन कोळे, आप्पासाहेब ढमे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महर्षी वाल्मिकींच्या आदर्शाचे स्मरण करून समाज बांधवांनी एकतेचा आणि सामाजिक कार्याचा संदेश दिला। मिरवणुकीच्या माध्यमातून अक्कलकोट शहरात उत्सवाचे आणि धार्मिक संस्कृतीचे वातावरण अनुभवास आले। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, अक्कलकोट। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।